केस अकाली गळतात, केस खूप पांढरे होत आहेत, त्याच्यानंतर केसामध्ये कोंडा खूप आहे आणि खाज खूप येते. अशी अनेक कारणं असतात. यावर केसांची निगा कशी घ्यायची हे पहा. वैद्यांनी स्वतः तयार केलेलं केश तेल, केसांच्या मुळाशी हे तेल रोज लावायला सुरुवात करा. आठवड्यातनं 2दा किंवा 3दा लावलं तरी चालेल. माक्याचा रस जो असतो त्यामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र शिजवून हे तेल तयार केलं जातं. अन्य काही केश औषधं सुद्धा म्हणजे केसांना हितकारक अशी औषधं सुद्धा यामध्ये घातलेली आहेतच. जरूर वापरता येऊ शकतं. त्याचबरोबर केस धुवायचे कसे? केस थोडे आधी ओले करून घ्यायचे, त्यानंतर या चूर्णाची पेस्ट करून घ्यायची. ही पेस्ट पूर्ण केसांना लावून घ्यायची. एक 15-20 मिनिटं आधी अंघोळीच्या जर ही पेस्ट लावली आणि थोडा वेळ केस तसेच ठेवले तर फार फायदा होऊ शकतो. यानंतर तुम्ही केस डायरेक्ट नळाखाली धुवू शकता. ह्याच्यामध्ये केसाला हितकर अशी अनेक औषधं आहेत. माका आहे, आवळा आहे, त्यानंतर त्रिफळा आहे, असे ब्राह्मी आहे, अशी वेगवेगळी अनेक औषधं आहेत, ही औषधं केसांची उत्तम निगा राखू शकतात. याचबरोबर आपल्याला बऱ्याच लोकांना आता शॅम्पू नावाची गोष्ट लागते. शॅम्पू लावायचा कसा? थोडासा शॅम्पू हातावर घेऊन तो नुसता केसांवरून फिरवायचा आणि त्यानंतर लगेच नळाखाली डोकं धरायचं. केसांच्या मुळाशी शॅम्पू लावायचा नाही. तेलाचा जो ओशटपणा असतो तो या शॅम्पूने जातो. हा हर्बल शॅम्पू आपल्याला त्यासाठी वापरता येतो. श्रेयस औषधी आणि ऑर्थोवेड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेलं हे हेअर केअर किट, केसांची निगा राखणारं किट तुम्ही जरूर वापरून पहा. आपल्या नातेवाईकांना सुद्धा द्या. या सणासुदीला तुम्ही भाऊबीजेला सुद्धा हे देऊ शकता. धन्यवाद.